नमस्कार, तुम्ही पाहता लोकाशा टीव्ही. मी अप्पासाहेब मोहोरकर. संभाजीनगर महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून मराठवाड्याची राजधानी असलेल्या संभाजीनगर महापालिकेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण या ठिकाणी दोन शिवसेना, भाजप आणि MIM पक्ष पूर्ण ताकदीने निवडणूक लढवत आहेत, तर काँग्रेस राष्ट्रवादीही मैदानात उतरली आहे. MIMने संभाजीनगरमध्ये 22 नगरसेवकांची उमेदवारी कापून नव्यांना संधी दिली आहे. त्यामुळे ज्यांना या निवडणुकीतून डावलण्यात आला आहे त्यांच्यात असंतोष पसरला होता आणि त्याचेच पडसाद आज बायजीपुरा भागात पाहायला मिळाले. MIMचे नेते इम्तियाज जलील यांची आज बायजीपुरा भागामध्ये प्रचार रॅली होती. यावेळी MIM पक्षातील नाराज गटाकडून माजी खासदार आणि पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांच्या कारवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. धावत्या कारच्या मागे पळून जलील यांना बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न देखील यावेळी झाल्याचे व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर व्हायरल झाले आहेत. ज्या वाहनावर हल्ला करण्यात आला त्या वाहनामध्ये इम्तियाज जलील हे पुढच्या सीटवर बसले होते. सुरुवातीला इम्तियाज जलील यांच्या प्रचार रॅलीला काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यानंतर जेव्हा त्यांच्या गाडीवर प्रत्यक्ष हल्ला झाला तेव्हा पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि परिस्थिती आटोक्यात आणली. मात्र या सगळ्या गोंधळामध्ये इम्तियाज जलील यांचा एक कार्यकर्ता जखमी झाल्याची माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. इम्तियाज जलील यांच्यावर आणि त्यांच्या रॅलीवर जो काही हल्ला करण्यात आला तो काँग्रेसच्या एका उमेदवाराने केला असल्याचा आरोप MIM कडून करण्यात आला आहे. बायजीपुरा भागातील जिन्सी पोलीस या प्रकरणाचा आता अधिक तपास करत आहेत. ज्या कोणी लोकांनी इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला केला त्यांचा शोध संभाजीनगर येथील जिन्सी भागातले पोलीस घेत आहेत. तर संभाजीनगर येथे महानगरपालिका निवडणूक लागल्यानंतर अशीच काही परिस्थिती भाजप आणि शिवसेनेमध्ये देखील पाहायला मिळाली होती. कारण अनेक नाराज झालेल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारल्याने नेत्यांच्या घरासमोर आंदोलनं करावी लागली. अनेक नेत्यांच्या गाड्या अडवण्याचा प्रकार देखील संभाजीनगरमध्ये समोर आला होता. त्यामुळे आता फक्त छत्रपती संभाजीनगरच नाही तर राज्यात ज्या काही महानगरपालिकांच्या निवडणुका लागल्या आहेत त्यामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून प्रमुख पक्ष आणि नेत्यांनी या निवडणुका हायजॅक केल्या आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.